जिष्णूची मम्मी, तुम्ही कॅलिब्रा स्कूल जॉईन केल्यापासून तुम्हाला जिष्णूमध्ये काय बदल जाणवतोय? सगळ्यात पहिला बदल म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड झालेला आहे पूर्णपणे. आणि त्याचं पाठांतर खूप छान झालेलं आहे. म्हणजे आधी पण तो सगळे स्तोत्र कविता सगळं म्हणायचा, पण आता त्याचं पाठांतर अजून चांगलं झालेलं आहे. शिवाय तो आता हिंदी सुद्धा व्यवस्थित बोलतो. त्याला म्हणजे अनार, आ म्हणजे आम, अगदी म्हणजे औरत एवढं सगळं त्याला पूर्ण पाठ आहे. शब्द ओळखतो. त्याला आधी काउंटिंग येत नव्हतं, तो आता 1 2 3 4 असं फिंगर काउंटिंग पण करू शकतो. आणि तुम्ही कॅलिब्रा स्कूलमध्ये जे आता ऍक्टिव्हिटी चालतात किंवा तुम्हाला ते आता कळतच असेल फोटोमधून, हो. तर तुम्हाला अजून काय वाटतं त्याबद्दल, की काय करायला पाहिजे अजून त्याच्याविषयी? ऍक्टिव्हिटीज तर तुमच्या खरंच खूप चांगला आहे, कारण की त्याच्यामुळे काय होतं, मुलं एकमेकांमध्ये मिक्स होतात, खेळतात एकमेकांशी, आणि मस्ती हा एक पॅटर्न असतोच मुलांचा लहान असल्यामुळे. पण ऍक्टिव्हिटीज तुमच्या खरंच खूप छान आहेत. त्याच्यामुळे मुलं अजून जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतात. म्हणजे तुम्ही कविता म्हणायला लावतात किंवा गाणं म्हणायला लावतात, फ्रॉक जम्प आहे किंवा ड्रॉइंग आहे किंवा तुमच्या क्राफ्टिंग आहे पॅटर्न, ते सुद्धा छान आहे. तुम्ही मागे एकदा मुकुट बनवला होता मुलांसाठी, तो पण छान बनवला होता. आकाश कंदील पण छान छान बनवले होते. म्हणजे आपली एवढी लहान मुलं असून अशी ऍक्टिव्ह होऊ शकतात, हे त्याच्यामुळे आम्हाला कळतं की आमची मुलं अशी सुद्धा कारिगिरी करू शकतात. असं त्याच्या हाताने चप्पल घालायला लागलाय, बूट घालायला लागलाय, व्यवस्थित ठेवायला लागलाय जागेवर. व्यवस्थित ठेवायला लागलाय. नाही तर आधी तसं काही नव्हतं. ते एक सरांचं महत्वाचं हे असतं. पहिले मुलांनी त्यांचे शूज घालणं बसवून म्हणजे शिकवतात. सॉक्स सुद्धा तो घालायला लागला व्यवस्थित. आणि त्याला त्याच्या हाताने कपडे घालणं आवडायला लागलं, की आता मला शाळेत जायचंय, तर मी स्वतः तयार व्हायला पाहिजे. हे पण त्याच्यात एक पॉझिटिव्ह बदल आहे.